बिग बॉस मराठी सीझन 5 साठी जसे जसे दिवस कमी होत चाललेले आहेत ना, तसं तसं हळूहळू जे जे सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये जाणार आहेत ना, ते आता सध्या अशा अशा गोष्टी अपलोड करायला लागलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला 100% अशी खात्री होत चाललेली आहे की हे सदस्य आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 5 च्या घरामध्ये बघायला 100% भेटू शकतात. तर त्याआधी ते सांगण्याआधी तुम्हाला मी एक सांगतो की तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजेच आपली चावडी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण प्रत्येक एपिसोडचा रिव्ह्यू करणार आहोत. लाईव्ह मध्ये काय चाललंय हे देखील सांगायचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आता मुद्द्याकडे वळूया, ते म्हणजे कुठल्या कुठल्या कंटेस्टंटनी किंवा कुठल्या कुठल्या ऍक्टर्सनी सोशल मीडियावाल्यांनी सोशल मीडियावर काय काय टाकले हे तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. सर्वात पहिले आपली जी कोकण हार्टेड गर्ल जी आहे ना, ती सध्या पार्लरमध्ये गेलेली होती. आता कारण की तुम्हाला माहिती असेल, आता शेवटचे दिवस आले, शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर सगळे प्रोमोज वगैरेची रिहर्सल किंवा शूटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर त्यासाठी प्रत्येक जण आता तयार होत आहे. तर त्यातलं सर्वात पहिले एक जण जिनी टाकली पोस्ट ती म्हणजे कोकण हार्टेड गर्ल. ती सध्या आपल्या केसांना कलर करते, कर्ली करते, फिरवते, स्ट्रेटनिंग करते, ते एक सगळं तिथं चालू आहे. दुसऱ्या जे व्यक्ती आहे तिने एक लाईव्ह सेशन केला होता किंवा एक स्टोरी टाकली होती. ती देखील स्टोरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न मी 100% करेल. ते म्हणजे तेजश्री जाधव, ही एक ऍक्टर आहे आणि एक डान्सर आहे. ह्या सगळ्या गोष्टी ती करते आणि ती देखील यायचे चान्सेस खूप जास्त आहेत, कारण की तिचं नाव खूप जास्त चर्चेमध्ये आहे. आणि तिने एक स्टोरी टाकली होती. त्या स्टोरीमध्ये आपल्याला असं दिसतंय की ती कुठेतरी चालली आहे, म्हणजे तिचं नवीन न्यू बिगिनिंग ती करते असं तिने तिच्या स्टोरीमध्ये टाकलं होतं. आणि तिसरी सदस्य आहे संस्कृती साळुंके. संस्कृती साळुंके ही आपल्याला जाऊबाई गावात या शो मध्ये बघायला मिळालेली होती आणि खूप लोकांना ती आवडली देखील होती. ती आता सध्या इंस्टाग्रामवर खूप ऍक्टिव्ह आहे. तिचे 1 लाखाच्या आसपास फॉलोअर्स देखील तिकडे आहेत. आणि तिने 2-3 दिवसांपूर्वी या 4 दिवसांपूर्वी एक रील टाकली होती. त्या रीलमध्ये तिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते पहिले तुम्ही ऐकून घ्या काय म्हणलीये. नवा दिवस नवी मोहीम बोलता बोलता एका नवीन रियालिटी शो वरती जाण्याची वाट. तर तुम्ही मित्रांनो ऐकून घेतलं असेल, ती म्हणाली की आता आपली एक नवीन रियालिटी शो मध्ये एंट्री होत आहे. आता रियालिटी शोची एंट्री करते, याचा अर्थ ती चर्चा चालू होती की जाऊबाई गावात या शो मधली एक तरी सदस्य बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार. आणि ती आता मला असं वाटतंय, आणि तिने देखील कन्फर्मेशन दिलेली आहे की ती आता रियालिटी शो मध्ये चाललेली आहे एका, आणि ती तयारी देखील करते, कपडे वगैरे चूज करायला गेलेली आहे. तर हे 3 नावं आपल्यासमोर आलेले आहेत ज्यांची नावं चर्चेत आहेत आणि त्यांनी कुठं ना कुठेतरी काहीतरी हिंट द्यायचा प्रयत्न तिकडे केलाय. सर्वात पहिले कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता वालवालकर, दुसरी आहे तेजश्री जाधव. तिने देखील एक आपल्याला इंटरनेटवर तिने हिंट दिलेली आहे की जाणार आहे घराच्या आतमध्ये किंवा नवीन बिगिनिंग काहीतरी वेगळं करणार आहे. आणि तिसरी म्हणजे संस्कृती साळुंके. या 3 सदस्यांची आत्ताशी आपल्याला कन्फर्मेशन अशी मिळायला लागलेली आहे किंवा त्यांच्याकडनं स्वतःकडनं हिंट्स आपल्याला मिळत आहेत की ते बिग बॉस मराठीच्या सीझन मध्ये जाणार आहेत किंवा मग दुसऱ्या कुठल्या तरी एका शो मध्ये जाणार आहेत. पण आता सध्या एकच शो चालू होणार आहे, तो म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 5. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुम्हाला काय वाटतंय ह्या तिघी घरात आल्यानंतर काय काय राडा, काय काय होऊ शकतं, हे नक्की मला तुम्ही सांगा, कारण की तुमचं एक मत हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलला म्हणजे आपली चावडीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.